नागपूर शहरात मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत पिस्तूल, जिवंत काडतूस आणि मोबाईल असा एकूण 61,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर शहरातील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. नागपूर कामठी रोडवरील स्वात पंजाब फॅमिली गार्डन धाब्यासमोरील परिसरात पोलिसांनी सापळा रचला. संशयिताची पाहणी करून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक प्राणघातक अग्निशस्त्र, एक जिवंत काडतूस आणि मोबाईल फोन आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मोहम्मद फरमान मोहम्मद फिरोज शेख याला ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालची एकूण किंमत 61,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आणखीन एका संशयिताचा शोध सुरू असून शेख हबीब याला पोलिसांनी पाहिजे आरोपी घोषित केले आहे. आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नवीन कामठी पोलीस करत आहेत. नागपुरातील ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेचे उदाहरण मानले जात आहे. अवैध शस्त्र बाळगण्याविरोधात पोलिसांचा कठोर पवित्रा कायम असून या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.